नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहे। कांदा या ठिकाणी शेतकरी बांधवांनी त्या संदर्भात काय मोठा निर्णय घेतला आहे, सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येणार, त्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काय मोठा निर्णय, काय महत्त्वाचा निर्णय, काय घोषणा, काय सविस्तर महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मित्रांनो, काय शेवटपर्यंत बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। चला तर सुरुवात करतो आहे। जसे की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे कांदा शेतकरी बांधवांसाठी, तरी शेवटपर्यंत बघावी कळकळीची विनंती असणार आहेतच। बघा स्क्रीनवरती शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या बातमीच्या माध्यमातून मोदीच्या शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची लाईव्ह अपडेट आहे। मोदीच्या नाशिक दौऱ्याला शेतकरी विरोध करणार, अनिल घनवट कांदा निर्यात बंदी उठवावी। बघू शकता, श्रीगोंदा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार आहे। कांदा निर्यात बंदी करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करून मोदी नाशिकला येणार असतील तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे, असे मत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2024 रोजी नाशिकमध्ये येणार आहे। 2019च्या निवडणुकीच्या वेळेस नाशिक जिल्ह्यात मोदीने जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील असे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यात बंदी, साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यावर छापा टाकून कांद्याचे भाव पडले आहेत। परिणामी कांदा उत्पादक कंगाल व कर्जबाजारी झाला आहे। आता सध्या 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान केले आहे। तरी मोदी नाशिकला येण्याची हिंमत करतात म्हणजे कांदा उत्पादक अन्याय सहन करतात असा त्यांना विश्वास आहे। नाशिक जिल्ह्यातील इतर महत्त्वाचे पिके जसे ऊस, भात आहेत, या पिकापासून तयार होणारे साखर व तांदूळ यावर सुद्धा निर्यात बंदी आहे। म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण लुटण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने लावलेला आहे। तर आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो येते आहे। नाशिकच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी बघितलं तर येणार आहे। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येणार आहे 12 जानेवारीला आणि या ठिकाणी बघितलं 2019च्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मोदीने जाहीर सभेमध्ये कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार, चांगले भाव देऊ असं या ठिकाणी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं। आणि आता सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत येण्यास हिंमत करत असेल तर त्याला माहिती आहे येथील शेतकरी या ठिकाणी अन्याय सहन करत आहे आणि या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी गप्प बसून चालणार नाही। जोपर्यंत असे गप्प बसून राहसाल तोपर्यंत अशा प्रकारचे अन्याय केंद्र सरकारकडून होतच राहणार आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस अशा प्रकारचे कवडीमोल भाव भेटून या ठिकाणी कोणताच पर्याय उरणार नाही, कारण की उत्पादन खर्च वाढला, भाव मात्र कमी भेटतोय आणि तुम्ही या राजकारणाच्या नादी लागून शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पूर्णतः पाडलेले आहेत।